तर श्रावण महिना सुरू झाला आणि एकीकडे साखरेचे दर गगनाला भिडलेले असताना दुसरीकडे तांदूळ, ज्वारी, गहू आणि डाळींच्या दरात सुद्धा प्रचंड वाढ झाल्याचं दिसून आलंय। ऐन सणासुदीमध्ये लोकांना महागाईच्या झळा बसू लागल्या। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये तांदळाचे दर किलोमागे 15 ते 20 रुपये, ज्वारी, बाजरी, गहू किलोमागे 10 ते 15 रुपये, तर डाळी सुद्धा 10 ते 15 रुपयांनी वाढल्या। उपवासासाठी लागणारा साबुदाणा सुद्धा किलोमागे 20 रुपयांनी वाढलाय। पावसाचा लहरीपणा, वाढलेले ट्रान्सपोर्टचे दर, उत्पादनात घट या कारणामुळे सर्व पदार्थांचे दर गगनाला भिडू लागले। मी सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आहे आणि तुम्ही पाहता की एपीएमसी मार्केटमध्ये हे मोठं होलसेल मार्केट आहे आणि याच मार्केटमध्ये आपण जर दर पाहिले तर तांदूळ असेल, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, सर्वच पदार्थांचे दर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तांदूळ जर आपण पाहिलं तर तांदूळ 15 ते 20 रुपयांनी प्रति किलोनी हा तांदूळ वाढलेला आहे। त्याच्यामध्ये बासमती आहे, कोलम आहे, इंद्रायणी आहे, सर्व जातीचे तांदूळ आहे। त्याच्यामध्ये 15 ते 20 रुपयांची वाढ झालेली आहे। आता हे चना डाळ आहे, तुरीची डाळ आहे, साखर आहे, बेसिक लागणारी साधारण माणसाला लागणारी वस्तू सगळी वाढलेली आहे। आणि त्याचं कारण एकच आहे की ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढलाय, एक्सपोर्ट वाढली आहे, त्यामुळे सगळं दर म्हणजे बेसिक आयटम जे स्टेपल फूड लागणार आहे त्याचा दर वाढलाय। ते आता सर्वसामान्य लोकांनी जर अशी वाढ होत राहिली तर खायचं काय, कशा पद्धतीने त्यांचं जीवन पुढचं जगायचं कशा पद्धतीने। लोकांचं आहे ते प्रत्येक गोष्टी महागाई वाढू लागतात आणि श्रावणामध्ये या ठिकाणी प्रचंड महागाईला सामोरं जावं लागत आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई।